आपण काय घरी घेऊन काय जे भाजी करणार नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला एक अशा लोकेशनला घेऊन जाणार की जे की मला पण माहित नव्हतं, कारण माझ्या एका फॉलोअर्सने मला ते गेम करून सांगितलं होतं की दादा खेड शोपूरच्या टोल नाक्याजवळ एक असं लोकेशन आहे की जे की जास्त करून कोणाला माहिती नाही आहे. तर ते मला पण माहिती नाही. तर बघू आता आपण पुढे गेल्यानंतर ना आपल्याला ते लोकेशन भेटतंय का. जसं आत्ता मागचा होता का तो बजेट धबधबा आहे, ज्याला कोणाला बजेट नसतं बाहेर जायचं त्याने या मस्त धबधब्याचा आनंद घ्या. तर यात खाली झोपा, तिथं बसा, काही करा, ते लो बजेट त्याला ज्या लोकेशनला जायचं होतं त्या लोकेशन पासून आपण लय जास्त पुढे आलं. बघू तुम्ही खेड चौबोरचा टोल नाका आलाय. तर आता आपल्याला परत रिटर्न जायचं, कारण की ज्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं होतं ना लोकेशन, ते लोकेशन मागं गेले आणि मॅपवरती पण मागच दाखवतंय. बघू आता तो आपल्यासोबत येणार होता पण त्याचा काही फोन लागत नाहीये. तो आला नाही आला, आपण ते लोकेशन शोधून काढणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार त्या लोकेशनला जायचं कसं. तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत कर बघा. शेवट आले ना तरी अशी काम चौक लागेल, या चौकातून तुम्हाला लेपला जायचं सांगतो तुम्हाला, कंटिन्यू करा. तर आपला बापदेव घाट आणि हा या घाटाचं नाव काय रे, मर्याईचा घाट असंच काहीतरी नाव आहे याचं. आणि हा घाट सेम आहे सेम, फक्त हा वन वे तो नाही, हा डबल वे आहे. कारण इथं पण गाड्या आहेत, तेच ते टू वे काय ते असेल ते. कारण इथनं पण गाड्या येतात, जात्यात पण येतात पण, म्हणजे हा घाटच लय वाढवे भारी आहे. आता आपल्याला इथून अजून पुढे जायचंय. मला वाटतं ते लोकेशन मी विसरलोय का मागं गेले काय मला काहीच कळत नाही, पण तुम्हाला लोकेशन दाखवणार म्हणजे दाखवणारच. मला वाटलं माझ्यासारखेच ब्लॉगर आहेत पण हे व्हिडिओ कॉल करते, तिथे व्हिडिओ कॉल चालू आहे यांचा. तर आता बघू आपण पुढचं लोकेशन आहे. आपण आलो त्या घाटातून, जो की मध्ये यायचं काहीतरी नाव त्या घाटाचं होतं, तिथून सरळ सरळ यायचं हा रोडला. आणि या रोडला आल्यानंतर ना इथं एक बोर्ड आहे समोर, काय सासवड, पठारवाडी, भिवरी. आणि एक रोड चतुर्मुखला पण जातो समोरूनच एक तुम्हाला दाखवतो मी चतुर्मुखचा रोड. त्या साईडला नाही जायचं आपल्याला, तिथून सरळ जायचंय, या तुम्हाला दाखवतो. नाही सरळ जायचंय. हा एक रोड आहे, हा चतुर्मुखला जातो आणि हा सरळ सासवडला जातो. आपल्याला त्या रोडने सरळ जायचं सासवडच्या. आणि तिथंच ते लोकेशन आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की ते हिडन आहे. हिडनच आहे ऍक्च्युली. अरे बाबा आपण जातो म्हणजे ते लोकेशन. आपण आलोय फायनली त्या बांधाऱ्यावर. समोरच बांधारा आहे, बांधाराच म्हणतात काय त्याला काय का सर. त्या हे वाला लोकेशन आहे. आता हाय चांगलं वाटतं, जरा चांगलं म्हणजे हायच चांगलं. बघू आता आपण तिथं जरा काय आहे का आपल्याला काय बघण्यासारखं किंवा काय भेटतंय का. आपल्याला ज्या समोरच्या पोरांनी लोकेशन सांगितलं ना असं आहे तसं आहे, पण एवढं खास नाही आहे लोकेशन. मला तर नाही वाटत एवढं खास. जे समोर त्याने आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी या इथं असं, पण त्या समोरच्याने ज्या हिशोबाने सांगितलं होतं का की तेवढी हाईप त्याने सांगून दिली होती का, तेवढी हाईप मला नाही वाटत या लोकेशन काय. हे बघा हे लोकेशन. आता इथं फिरायचं किती, बघायचं किती काय बघू आता आपण. आपल्याला इथं काय वेगळं वाटतंय का. आता इथून पुढं पहिले फोटो वगैरे मागून घेणार लोकेशन. एक जण येते ते त्यांना विचारू आपण नाही का नेमका धबधबा कशाचा आहे काय नाही. आवडलं हे लोकेशन, एवढं खास नाही आहे कारण काही नाहीच इथं बघण्यासारखं. तर काय बळच आल्यासारखं झालं इथं, याला पट्टा मारल्यावर झालंय. तरी पण हिंडतोय बळच, मॉकर काय काम करते नसल्यावर. पण नाही एवढं लोकेशन तर हे काही खास नाही. बघू आता फिरतो तरी पण इथं काय भेटतंय का बघू. तिकडे धरायचं का रे, टाइम गेला त्यापेक्षा बरं तर आपला वाडा आहे. या लोकेशन पेक्षा तर वाडा बरा आहे. गावचा वाडा जायचं झालं. त्याने सांगताना आपल्याला कसलं सांगितलं रे बरं, त्यांनी सांगताना पण असं सांगितलंय इकडे रिटर्न तिकडे नाही, सासवडला जायला आपण. असं बघायला भेटतं एक आउटसाईडच आहे. अरे आलं ना कधीतरी बाहेर, कधी तर नाही माझं काय रोजच असतो. कधी तर नाही, आपण सारखंच बाहेर वरती असतो, इकडं नाही तिकडे
लोकेशन लोकेशन कुठं पण हिंडायचं काय तुमच्यासाठी करावं लागतंय. याला आता आम्ही मेथीची भाजी बनवून कोणीतरी मला विचारलं होतं भाताचे रोप कशा असते कशा असते रोप तेच ठेवा पण याला साईड काय असेल ते घेऊन कोणानंतर देऊ समोर भात लावणी करत असते नाही. 2-2 उचललेत का लोकांना जास्त झालेत का काय हा काय कळा ना बाबा. एक लोकेशन फेल गेलं म्हणून काय झालं कारण या रोडने मी ट्रॅव्हलिंग करताना म्हणजे फिरताना मला एवढे काय भेटलं हे भाताचे पॅन्ट भेटले याचं लोकेशन भेटले पण सांगितलं होतं दुसरं लोकेशन भेटलं दुसरं लोकेशन म्हणजे कसं नाही पण फिरण्यामध्ये जो आनंद भेटलाय ना त्या लोकेशन पेक्षा जास्त जर तेच झालं. या भाताच्या पॅन्डलला काय आपण घरी घेऊन जाऊन भाजी करणार नाही तर ज्यांना हे लागतात त्यांना आपण देऊ कारण समोर दिसते भात लावणे त्या साईडला त्यांच्याकडे आपण देऊन टाकतोय कारण की हे काय आपल्याला थोडी नाही मेथीची भाजी कशी आपण भाजी करताय वगैरे पडलं होतं बाहेर द्यायचंय बाहेर रोडला पडले होते. हो ठेवू का इथं ठेवू का त्यांना ते पाणी दिलं तर त्या म्हणतात काय म्हणले रे चांगलीच पोरं कशाला भेटेल काय आपण डाक थोडी टाकायचं आपण चाललो नाही रे आपण सांगू शकत नाही ते झालंच. त्या म्हणतात तुम्ही रोडला पडलेलं इथं द्यायला आलेत चांगलीच पोरं म्हणजे आपलं नाव आहे कुठेतरी बाजारात. ड्रेसिंग सेन्स लय महत्वाचं आहे रे त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला हे नाही केलं नाहीतर आपण फाटके बिटके चपले तसले पॅन्टी वेंटी मागं तुम्ही बघू शकता हे कुठले कामाने. आणि हा बोपदेव घाटचा रोड आहे. मी खेडशॉपवर इकडे आलोय कारण आपल्याला सांगितलंच होतं त्या लोकेशनला जायला तर त्या लोकेशनवरती आपण गेलो पण आपल्याला तिथं काय भेटलं नाही पण आपण हा ट्रॅव्हल भरपूर सारा केलाय. तर मला असं वाटतं हा व्हिडिओचा शेवट इथंच करावं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.